मुखेडचे भूमिपुत्र डॉक्टर शंकर मोगावे यांना वीरशैव समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित। शंकर मोगावे हे बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालय पुणे येथे समाजसेवा अधीक्षक विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी गरीब व गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देऊन अनेक रुग्णांचे प्राण वाचविले आहेत। या उत्कृष्ट कार्याबद्दल यापूर्वीही त्यांना जवळपास 30 पुरस्कार मिळाले असून असाच एक महत्त्वाचा वीरशैव समाजभूषण पुरस्कार 17 ऑगस्ट रोजी मुखेड गणाचार्य मठ संस्थान येथील कार्यक्रमात देण्यात आला आहे। मी घाईत आलोय आणि घाईत जातोय, याबद्दल सर्वप्रथम मी तुमची क्षमा मागतो। शंकरराव मोगावे यांचा सपत्नीक सत्कार होतोय आणि वीरशैव भूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले, याबद्दल मी शंकरराव मोगावे यांचं हार्दिक अभिनंदन करतो। शंकरराव मोगावेंना मला वाटतं पुण्याला जाऊन जवळपास 17-18 वर्ष झाली असतील, 24 वर्ष झाले, म्हणजे नेक्स्ट इयर तुमचं 25 वर्ष सेवा ससूनमध्ये होणार आहे। शंकरराव मोगावे यांचं जे रक्तदानाचं कार्य आहे, आपल्या मुखेडच्या बऱ्याच लोकांना माहीत नाही महाराज, की शंकररावनी अनेक हजारो बाटल्या रक्तदान संकलन केलं। सध्या समाजाची परिस्थिती अशी आहे की कांटों के हाथ बिक गई है मुस्कान दोस्तों, सस्ता है इस महंगाई के दौर में, सस्ता है आदमी का खून दोस्तों। रक्तपात करणं सोपं आहे, बांगलादेश पहा, अफगाणिस्तान पहा, पाकिस्तान पहा, रक्तदान करणं सोपं आहे, पण रक्त संकलन फार अवघड आहे। एक बाटली रक्त गोळा करायला 1 बाटली रक्त आटवावं लागतं। त्या मुखेड शहरात मी डॉक्टर हिमगिरे आम्ही जवळपास 12,000 बाटल्या रक्त गोळा केलं इंडियन रेड क्रॉस आणि डॉक्टरांच्या संघटनेमार्फत। ग्रामीण भागामध्ये भावाला भाऊ रक्त देत नाही, आईला मुलगा रक्त देत नाही। दुर्दैवानं अजून तरी आजपर्यंत तरी मानवी रक्त कारखान्यात तयार होत नाही आणि रक्त आपण याचं काढून त्याला देतो। आपल्या झेंड्याचे रंग कोणाचा भगवा आहे, कोणाचा पिवळा आहे, कोणाचा हिरवा आहे, पण रक्तदान जीव वाचवताना कुठल्या रंगाचं रक्ताला रंग नसतो आणि सगळ्याच्या हिमोग्लोबिनचं रक्त लाल असतं। रक्तदानानंतर कोणाच्या रक्तानं कोणाचा जीव वाचतो हे आपल्याला कळत नाही। शंकरराव मोगावेंचं मी अभिनंदन याच्यासाठी करतो महाराज, की रक्ताचं नातं दाट असतं, रक्ताचं नातं दाट असतं, पण रक्तदानाचं नातं घनदाट असतं। तर ही परिस्थिती आपल्याला उद्भवणार नाही भविष्यामध्ये। कोणाला गरज पडली तर आपण इथल्या इथे देऊ शकतो। आणि गुरुवार याविषयी सांगायचं तर प्रश्नच नाही, कारण त्यांची डॉक्टरेट बघून मला डॉक्टरेट करायची इच्छा झाली होती। जास्त काही बोलणार नाही, कारण महाराजांचं आपल्याला आशीर्वचन ऐकायचं आहे। सर्वांनी हे जो घडून आणला आहे सत्कार, त्याबद्दल सर्वांचेच अनावधाना कोणाचं नाव विसरलं असेल त्यांचे, विशेष म्हणजे आमचे डॉक्टर शिवानंद स्वामी यांचे आभार मानतो। परंतु आजचं कार्यक्रमाचे औचित्य एवढं सुंदर आहे, तो म्हणजे डॉक्टर शंकर मोगावेंचा वीरशैव भूषण पुरस्कार देऊन आज सन्मानित आम्ही तुम्ही सर्वजण केलेले आहोत। पहा, मी तुम्हा सर्वांना काल सांगितलं होतं, तुम्ही तुमच्या मुलांना मालकांना घेऊन या। एक आदर्श दाम्पत्य आपल्याकडे येणार आहे, आपले मुखेडचे नाव लोक केले, एक आदर्श पुरुष आपल्याकडे येणार आहे, तो डॉक्टर शंकर मोगावे। त्याचे संपूर्ण तुम्हाला ऐकायला भेटतं असं काल सांगितलं होतं। तर आतापर्यंत तुम्ही सगळेजण ऐकलात, मी सांगितलेलं खरं झाले का नाही? तुम्हाला विचार, थोडं खरं झाले का? त्यांचे कार्य तुम्ही सर्वजण ऐकलात। सोनटक्के सर सांगितले प्रस्तावनेमध्येच डॉक्टर शंकररावचं जे काही कार्यवृत्तांत त्यांनी सांगितले, त्यांनी आतापर्यंत 104 वेळा रक्तदान केलेली आहे। तेवढंच नव्हे, आपले अंबुलेकर सांगितले की कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारे आहे, कारण आपलं मुखेडचं वैभवच तसं आहे। त्यांना तुम्ही संधी दिलं, त्या संधीची सोडा केल्याशिवाय आपले मुखेडचे लोक राहणार नाही।